प्रेम आदिब यांचे चरित्र. प्रेम नारायण आदिब यांचा जन्म 10 ऑगस्ट 1917 रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे एका प्रतिष्ठित काश्मीरी पंडित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित राम प्रसाद आदिब हे वकील होते आणि आदिब हे कौटुंबिक नाव अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांनी दिलेली सन्माननीय पदवी होती, जी विद्वत्ता आणि सांस्कृतिक सुधारणा दर्शवते. लहानपणापासूनच प्रेम सिनेमाच्या जगाकडे ओढला गेला आणि वयाच्या 13व्या वर्षी मूकपट पाहिल्यानंतर त्याने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय दृढनिश्चयाचे प्रदर्शन करून त्याने आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी आपल्या कुटुंबाला न सांगता घर सोडले. सुरुवातीला लाहोरला जाण्यापूर्वी कोलकातामध्ये आपले नशीब आजमावले आणि शेवटी मुंबईत स्थायिक झाले. आदिबचे चित्रपटसृष्टीतील यश 1936 मध्ये रोमँटिक इंडिया चित्रपटाने आले, जिथे दिग्दर्शक मोहन सिन्हा यांनी त्याला प्रेम असे नाव दिले. अशोक कुमार आणि पहारी सन्याल यांसारख्या समकालीनांसमवेत ते 1940च्या दशकातील शीर्ष बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक बनले. पौराणिक चित्रपटांमध्ये विशेषतः 1942 मधील भारत मिलाप आणि 1943 मधील राम राज्य मधील भगवान रामाची भूमिका ही त्यांची सर्वात प्रतिष्ठित भूमिका होती. ही कामगिरी, जिथे त्यांची अभिनेत्री शोभना समर्थ सीतेच्या भूमिकेत जोडी होती, ते पौराणिक बनले आणि त्यांच्याशी खोलवर प्रतिध्वनित झाले. प्रेक्षक त्यांची ऑनस्क्रीन भागीदारी इतकी शक्तिशाली होती की 1943 ते 1950 पर्यंत त्यांच्या प्रतिमा धार्मिक प्रकाशने आणि कॅलेंडरवर वैशिष्ट्यीकृत केल्या गेल्या, अनेकदा हिंदू मंदिरांमध्ये पूजेच्या वस्तू म्हणून ठेवल्या गेल्या. 26 फेब्रुवारी 1943 रोजी प्रेम आदिब यांनी कृष्णा कुमारी कौल, प्रतिमा या नावानेही ओळखले जाते, यांच्याशी विवाह केला, जो एक प्रमुख राजकीय व्यक्ती शीला कौल यांच्याशी संबंधित होता. त्यांचे लग्न लाहोरमध्ये झाले आणि त्यांना दामिनी सोहोनी नावाची मुलगी झाली. या काळात आदिब प्रकाश पिक्चर्स या प्रख्यात चित्रपट निर्मिती कंपनीशी निगडीत होता, ज्याने त्याला आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांचा सुरुवातीचा पगार ₹700 प्रति महिना कंपनीचा त्याच्या क्षमतेवरचा विश्वास दर्शवितो. त्यांचे अभिनय, विशेषतः पौराणिक चित्रपटांमधील, इतके प्रभावी होते की प्रेक्षक अनेकदा त्यांना दैवी व्यक्तिमत्व मानत असत, काही वेळा चाहते त्यांच्यापुढे नतमस्तक होते. अभिनयासोबतच आदिबने प्रेम पिक्चर्सची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्येही पाऊल ठेवले. त्यांनी 1947 मध्ये कसमा आणि 1949 मध्ये राम विवाह सारख्या चित्रपटांची निर्मिती केली, तरीही या उपक्रमांना त्यांच्या आधीच्या कामांसारखे यश मिळाले नाही. त्यांची कारकीर्द वादविरहित नव्हती. तो एका अल्पवयीन अभिनेत्रीसोबतच्या कराराचा भंग केल्याबद्दल राज राणी विरुद्ध प्रेम आदिब या उल्लेखनीय कायदेशीर खटल्यात सामील होता. कायदेशीर साहित्यात हा खटला महत्त्वाचा ठरला आणि अभिनेत्रीच्या अल्पसंख्याक दर्जामुळे आदिब अखेर जिंकला. दुःखाची गोष्ट म्हणजे प्रेम आदिब यांची आशादायक कारकीर्द 25 डिसेंबर 1959 रोजी वयाच्या 42व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे मुंबईत मरण पावली. त्यांचा वारसा मात्र भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रभाव टाकत राहिला. त्यांच्या चित्रणांचा सांस्कृतिक प्रभाव, विशेषतः भगवान रामाच्या रूपाने, भविष्यातील पौराणिक चित्रपट रूपांतरांसाठी एक मानक सेट केले. राम राज्यमध्ये अभिनय केल्याबद्दल त्यांना विशेषतः लक्षात ठेवले जाते, ज्यात महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपट असण्याचा अनोखा गौरव आहे. त्यांची मुलगी दामिनी आणि नातू अंकुश सोहोनी यांनी त्यांचा कौटुंबिक वारसा पुढे नेला. दामिनी मीडिया आणि जाहिरातींमध्ये सामील झाल्या. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीपलीकडे प्रेम आदिब यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महत्त्वपूर्ण युगाचे प्रतिनिधित्व केले, जिथे कलाकार केवळ मनोरंजन करणारे नव्हते तर सांस्कृतिक प्रतीक होते. भगवान रामाचे त्यांचे चित्रण केवळ कामगिरीच्या पलीकडे गेले, त्यात प्रेम,
कर्तव्य आणि धार्मिकता या सांस्कृतिक आदर्शांना मूर्त रूप दिले. त्यांच्या हयातीत त्यांना प्रेक्षकांकडून मिळालेला आदर आणि त्यांच्या कार्याचे सतत स्मरण देशाच्या इतिहासातील परिवर्तनाच्या काळात त्यांनी भारतीय लोकप्रिय संस्कृतीवर किती खोल प्रभाव टाकला हे दर्शविते. प्रेम आदिबचे जीवन आणि कारकीर्द भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक उल्लेखनीय अध्याय आहे. केवळ एक अभिनेता नसून तो एक सांस्कृतिक घटना होता ज्याने भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या काळात पौराणिक कथा, अध्यात्म आणि मनोरंजन यांना जोडले. प्रभू रामाच्या त्यांच्या प्रतिष्ठित चित्रणांनी रुपेरी पडद्यावर ओलांडली. लाखो लोकांसाठी ते प्रेरणा आणि आदराचे स्रोत बनले. 42व्या वर्षी त्यांचे अकाली निधन असूनही आदिबने बॉलिवूडवर एक अमिट छाप सोडली, ज्याने अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांच्या पिढ्या प्रभावित करणाऱ्या पौराणिक चित्रपटांच्या चित्रणांसाठी एक बेंचमार्क सेट केला. आदिबचा वारसा खरोखरच विलक्षण बनवतो तो म्हणजे एका स्वप्नातल्या तरुणापासून ते एका सांस्कृतिक प्रतीकात कसे रूपांतरित झाले, ज्याचे प्रदर्शन भारतीय समाजाच्या आध्यात्मिक आणि भावनिक फॅब्रिकशी खोलवर प्रतिध्वनित होते. उत्तर प्रदेशातील एका लहानशा शहरापासून ते प्रसिद्ध अभिनेता होण्याचा त्यांचा प्रवास उत्कटता, प्रतिभा आणि समर्पणाच्या परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहे. त्याच्या प्रतिमांची मंदिरांमध्ये पूजा केली जात होती आणि त्याचे पात्र आदर्श, प्रेम आणि धार्मिकतेचे समानार्थी बनले होते हे सत्य त्याच्या प्रभावाबद्दल खंड सांगतो. त्यांची कारकीर्द तुलनेने लहान असताना प्रेम आदिब यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान खूप मोठे आणि टिकाऊ होते. त्यांनी अशा युगाचे प्रतिनिधित्व केले जेव्हा अभिनेते केवळ मनोरंजन करणारे नव्हते तर सांस्कृतिक राजदूत होते जे जटिल पौराणिक कथा आणि राष्ट्रीय मूल्ये मूर्त रूप देऊ शकतात. त्यांचे जीवन सांस्कृतिक चेतना आणि प्रेरणादायी पिढ्यांना आकार देण्यासाठी कलेच्या परिवर्तनीय क्षमतेचा पुरावा म्हणून काम करते.